Hello student. Today we are going to see question and answers of static electricity. आज आपण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीचा स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला तर पाहूयात. पहिला प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन्स अँड फिल इन द ब्लँक्स. खाली जे ब्रॅकेट्समध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला, त्यामधून एक करेक्ट ऑप्शन्स आपल्याला चूज करून रिकाम्या जागी भरायचा आहे. लेट्स सी. फर्स्ट, दॅट इज डॅश डॅश बिटवीन लाईट चार्ज. लाईट चार्जमध्ये काय असतं तर नेहमी रिपल्शन्स असतं. सो दॅट इज ऑलवेज रिपल्शन्स बिटवीन लाईट चार्जेस. बी, डिस्प्लेसमेंट ऑफ निगेटिव्ह चार्जेस इज रिस्पॉन्सिबल फॉर जनरेशन्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इन अन ऑब्जेक्ट. निगेटिव्ह चार्ज एका ऑब्जेक्टवरून दुसऱ्या ऑब्जेक्टवर जातात, त्याच वेळेस इलेक्ट्रिक चार्ज काय होतो, ऑब्जेक्टवर डेव्हलप होतो किंवा जनरेट होतो. थर्ड, लाइटनिंग कंडक्टर इज मेड अप ऑफ अ डॅश डॅश स्ट्रिप, कॉपर स्ट्रिप. डी, प्लॅस्टिक डज नॉट गेट इलेक्ट्रिकली चार्ज इझिली बाय रबिंग. प्लॅस्टिकवर सहजासहजी इलेक्ट्रिकल चार्ज रब केल्यानंतर जनरेट होत नाही. ई, there is always attractions when opposite electric charges comes near each other. अपोजिट चार्ज ज्यावेळेस एकमेकांजवळ आणतात त्यावेळेस काय असतं, त्यांच्यामध्ये नेहमी अट्रॅक्शन्स असतं. सो ऑलवेज अट्रॅक्शन्स. एफ, अ चार्ज ऑब्जेक्ट डॅश डॅश कॅन बी डिटेक्टेड विथ अ इलेक्ट्रोस्कोप. इलेक्ट्रोस्कोप काय डिटेक्ट करण्याचं ऑब्जेक्ट आहे तर चार्ज ऑब्जेक्ट आपण इलेक्ट्रोस्कोपच्या थ्रू डिटेक्ट करत असतो. नेक्स्ट, एक्सप्लेन वाय इट इज नॉट सेफ टू गो आउट विथ अन अम्ब्रेला वेन देअर इज हेवी रेन, लाइटनिंग और थंडर. जर बाहेर खूप जोराचा पाऊस आणि वादळ असेल तर आपण अम्ब्रेला घेऊन बाहेर जाणं का सेफ नाही आहे. Answer, generally the central rod of an umbrella is metallic with a pointed tip at the upper extremity. जनरली जो अम्ब्रेलाचा मधला रॉड असतो तो मेटलपासून तयार झालेला असतो आणि त्याच्यावर एक टोक असतं, तेही मेटलचंच असतं. मोर ओव्हर, the ribs of umbrella are also made up of metals. When there is heavy rain along with lightning and the lightning strike can be attracted towards the umbrella. आणि त्याच्या ज्या बाजूच्या कांड्या आहेत रिब्स त्या सुद्धा मेटलच्याच असतात. त्यामुळं जास्तीत जास्त शक्यता असते की जे लाइटनिंग किंवा वीज चमकत असते ती वीज त्या अम्ब्रेलाच्या कडे अट्रॅक्ट होऊ शकते, कारण आपल्याला माहिती आहे मेटल हा गुड कंडक्टर आहे. The attractions is between the opposite charges on the cloud and the umbrella. Since our body is good conductor of electricity, we may get forceful shock. मेटल आणि वीज यांमध्ये काय असतो तर अनलाइक चार्ज असतो आणि त्यामुळे लाईट अम्ब्रेलाकडे आकर्षित होण्याची शक्यता जास्त आहे. आणि आपली बॉडी हे गुड कंडक्टर आहे, त्यामुळे आपल्या बॉडी थ्रू ती वीज वाहून ग्राउंडमध्ये पोचवली जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला मोठा शॉक लागण्याची शक्यता असते. इन ऑर्डर टू अवॉइड सच हजार्ड, इट इज नॉट सेफ टू गो आउट विथ द अम्ब्रेला वेन देअर इज हेवी रेन. त्यामुळे थंडर आणि लाइटनिंगच्या वेळी अम्ब्रेला घेऊन शक्यतो बाहेर जाणं टाळावं. आन्सर इन युअर own word. How will you protect yourself from lightning? तुम्ही स्वतःचा बचाव लाइटनिंग पासून कसे करणार? In order to protect oneself, the shelter should be taken in house that has lightning conductor. कोणताही निवारा एखाद्या हाऊसमध्ये किंवा एखाद्या घरामध्ये आश्रय घेणं हे अत्यंत उत्तम असं साधन आहे लाइटनिंगच्या वेळी. नेक्स्ट क्वेश्चन्स, हाऊ आर चार्जेस जनरेटेड. चार्ज कसे तयार होतात, कसे जनरेट होतात.
When two objects are rough against each other, the negative charge on one of the object is transferred to another object, making the second object is acquired negative charge. The first object becomes positively charged due to loss of negative charge. आपण ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकांवर घासतो त्यावेळेस एका ऑब्जेक्टवरचे निगेटिव्ह चार्ज हे दुसऱ्या ऑब्जेक्टवर मूव्ह होतात आणि त्यावेळेस फर्स्ट जो ऑब्जेक्ट आहे तो निगेटिव्हली चार्ज बनतो पॉझिटिव्हली चार्ज बनतो आणि जो सेकंड ऑब्जेक्ट आहे ज्याच्यावर फर्स्ट ऑब्जेक्टवरचे इलेक्ट्रॉन मूव्ह झालेले आहेत तो सेकंड ऑब्जेक्ट हा निगेटिव्ह. Question third. The lightning conductor, what provision is made for spreading electricity into the ground? लाइटनिंग कंडक्टर मध्ये वीज वाहून नेऊन ती जमिनीमध्ये स्प्रेड करण्यासाठी कोणती तरतूद केलेली असते? लेट्स सी व्हॉट इज द आन्सर. The lightning conductor is a device used for protection from the lightning strike. lightning conductor हे असं उपकरण आहे की जे विजेपासून प्रोटेक्शन करण्यासाठी वापरलं जातं. Whenever an electrically charged cloud pass over building, the electric charges try to flow towards the building due to differences in their charges. ज्यावेळेस इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड हे बिल्डिंगवरून वाहत असतात त्यावेळेस ते बिल्डिंगकडे आकर्षित होतात आणि ते बिल्डिंगवर वीज पडण्याची शक्यता अधिक असते. क्लाउड हॅव द निगेटिव्ह चार्ज व्हाईल द बिल्डिंग हॅज अ पॉझिटिव्ह चार्ज. क्लाउडमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो तर बिल्डिंगवर पॉझिटिव्ह चार्ज असतो. अँड वी नो दॅट डिफरंट चार्जेस हॅव ऑलवेज अट्रॅक्शन्स. The force of attractions does attractions and the lightning may fall down on the building. दोन्हीच्या मध्ये जे अट्रॅक्शन्स असतं त्यामुळे वीज ही बिल्डिंगवर पडण्याची शक्यता अधिक असते. But this current is conducted into the ground through the copper strip of lightning conductor. The damage to the building is thus prevented. परंतु लाइटनिंग कंडक्टर हा काय करतो तर या विजेला आपल्याकडे आकर्षित करून घेतो आणि त्यामुळे ती वाहून नेऊन जमिनीमध्ये स्प्रेड केली जाते. त्यामुळे बिल्डिंगचं विजेपासून संरक्षण होतं. नेक्स्ट क्वेश्चन्स दॅट इज फोर्थ वन. व्हाय डू फार्मर्स स्टिक अँड आयर्न स्टाफ्स इन टू द ग्राउंड व्हाईल वर्किंग इन द फील्ड इन रेनी कंडिशन. पावसाचं वातावरण असताना शेतकरी आयर्न असलेली काठी जमिनीमध्ये का ठेवतात किंवा जमिनीमध्ये पुरून का ठेवतात? Whenever an electrically charged cloud passes over the field, the electric charges try to flow towards the ground due to differences in their charge. ज्यावेळेस वातावरण पावसाचं असतं त्यावेळेस पावसाच्या वातावरणामध्ये क्लाउड एकमेकांवर घर्षण होऊन त्यांच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज तयार होतात आणि जमिनीवर पॉझिटिव्ह चार्ज असतात त्यामुळे जमिनीवर वीज पडण्याची शक्यता ही अधिक असते. क्लाउड हॅव द निगेटिव्ह चार्ज वाय द फील्ड हॅज पॉझिटिव्ह चार्ज. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स डज ॲक्ट्स अँड द लाइटनिंग मे fall down on the field, but these currents are conducted into the ground through the iron sticks which works like the lightning conductor which protects farmers from the lightning. पण ही जी काठी ठेवलेली असते शेतामध्ये पुरून तर ती लाइटनिंग कंडक्टर सारखं काम करते. ती विजेला स्वतःकडे आकर्षित करून घेते त्याच्यावर असलेल्या आयर्न स्ट्रिपमुळे आणि ते नंतर जमिनीमध्ये स्प्रेड करून न्यूट्रल केलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांचं विजेच्या धक्क्यापासून संरक्षण होतं. नेक्स्ट क्वेश्चन्स दॅट इज फिफ्थ वन. व्हाय इज लाइटनिंग नॉट सीन एव्हरी डे ड्युरिंग द रेनी सीझन. विजा ह्या प्रत्येक पावसाच्या वेळी का नसतात किंवा का आपल्याला पाहायला मिळत नाही? वेन देअर इज इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस ऑन व्हेरी लार्ज स्केल then only there is possibility of lightning. ज्यावेळेस इलेक्ट्रिक चार्ज हा
जास्त स्केलवर असेल किंवा खूप मोठ्या प्रमाणात असेल तरच लाइटनिंगची शक्यता अधिक असते. रिसेट ऑफ टाइम सच कंडिशन्स मे नॉट बी देअरफॉर लाइटनिंग इज नॉट सीन एव्हरी डे ड्युरिंग दी रेनी सीझन. परंतु अशी कंडिशन प्रत्येक वेळी नसते. प्रत्येक वेळी ढगांमधील घर्षण मोठ्या प्रमाणावर असेलच असं नाही. त्यामुळे लाइटनिंग. नेक्स्ट क्वेश्चन्स. What are the characteristics of static electric charge? स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्जचे काय वैशिष्ट्ये आहेत ते आज आपण पाहणार आहोत. Characteristics of static electric charge. The charge is developed only where frictions occur. ज्या ठिकाणी घर्षण होतं त्याच ठिकाणी फक्त चार्ज तयार होतो. The charge developed after rubbing two unlike objects is equal and of different types, that is positive and negative. The combined total of both charges 0. ज्यावेळेस दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट एकमेकांवर घर्षण होतं, एकमेकांवर घासले जातात त्यावेळेस हा चार्ज तयार होतो. आणि जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जची संख्या सारखी होते त्यावेळेस तो ऑब्जेक्ट वरचा जो चार्ज आहे तो 0 होतो आणि ऑब्जेक्ट काय होतो तो न्यूट्रल होतो. द स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज इज ऑफ शॉर्ट ड्युरेशन. स्टॅटिक इलेक्ट्रिक चार्ज हा अत्यंत थोड्या कालावधीसाठी असतो. नेक्स्ट क्वेश्चन्स. व्हॉट इज द डॅमेज कॉज बाय लाइटनिंग? हाऊ विल यू क्रिएट अवेअरनेस टू प्रिव्हेंट इट? विजेमुळे काय नुकसान होते आणि त्याच्यापासून आपण बचाव कसा करू शकतो? फर्स्ट, डॅमेज कॉज बाय लाइटनिंग. देअर इज ग्रेट डॅमेज टू दी ट्री, बिल्डिंग एक्सेट्रा. द ट्रीज बर्न and the properties is destroyed. The electrical equipment in the house become useless. विजेमुळे घरांचं किंवा झाडांचं बिल्डिंगचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. झाडे उन्मळून पडतात आणि जे घरातले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत म्हणजेच विद्युत उपकरणं आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं, ती युजलेस होतात. अवेअरनेस टू प्रिव्हेंट डॅमेज. बचाव करणं, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपण कोणती उपाययोजना करू शकतो? वन शुड नॉट मूव आउट ऑफ द हाऊस वेन देअर इज थंडर अँड लाइटनिंग. ज्यावेळेस वादळ आणि विजा चमकत असतील त्यावेळेस घरामधून बाहेर जाऊ नका. पीपल शुड बी मेड अवेअर अबाउट द सेफ्टी ड्युरिंग सच टाइम. दे शुड नॉट गो इन टू द वॉटर्स. One should not stand under the tree or go to the open space and hide. ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर वादळ पाऊस विजा चमकत असतील अशा वेळी घरातून बाहेर जाऊ नका. उंच ठिकाणी उभे राहू नका किंवा झाडाखालीही उभे राहू नका. ओपन स्पेसवरही उभं राहणं टाळा. शक्यतो घर हा चांगला निवारा आहे. द लाइटनिंग कंडक्टर शुड बी इन्स्टॉल्ड इन ऑल बिल्डिंग्स. The disaster management should be known to people. लाइटनिंग कंडक्टर हे बिल्डिंगचा विजेपासून बचाव करण्याचं चांगला असा उपाय आहे. त्यामुळे लाइटनिंग कंडक्टर प्रत्येक बिल्डिंगमध्ये बसवलेला पाहिजे. तसंच डिझास्टर मॅनेजमेंट याची माहिती